Hello friends, today we are going to learn one of the beautiful poem of 10th standard, that is You Start Dying Slowly. म्हणजेच जी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पोएम आहे सिलेबस मध्ये पेज नंबर 42 वरती यू स्टार्ट डाइंग स्लोली. पाहूया याचे पोएट जे आहेत ते आहेत पॅब्लो नेरुदा, ज्यांचा जन्म 1904 साली झाला आणि दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली ही डायड, त्यांचा मृत्यू झाला 1973 मध्ये. पहा, ते एक चिलियन पोएट. जसं की तुम्ही चिली या देशाचं नाव ऐकलेलं असेल, त्यामुळे जसं की आपण इंडिया आणि आपल्याला भारतीय म्हणजेच इंग्लिश मध्ये इंडियन असं म्हटलं जातं, मग त्यांना चिली या देशाचे नागरिक म्हणून त्यांना चिलियन, काही वेळेला चिलियन असा पण उच्चार आहे. सो चिलियन पोएट आहेत. त्यांना 1971 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, काही कवी लेखक स्वतःचं टोपण नाव असतं, निक नेम ज्याला म्हणतो आपण, आणि दुसरा एक शब्द आहे त्याला पेन नेम, म्हणजे टोपण नावानं ते लिखाण करत असतात. तसंच पॅब्लो नेरुदा यांचं टोपण नाव आहे, जे की आपण पाहू शकता, नेफ्ताली रिकार्डो रेयस बार्सेलॅटो, हे त्यांचं नाव, टोपण नाव. आता आपण पोएम कडे येऊया. यू स्टार्ट डाइंग स्लोली. तुम्ही पाहू शकता, जे टायटल दिलेलं आहे त्या टायटलच्या पुढे डॉट 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 असं लिहिलेलं आहे. याचा नेमका अर्थ काय, हे काय आहे, हे डॉट 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 म्हणजे नेमकं काय करतं? याला एक पॅटर्न आहे, या पॅटर्नचं नाव आहे, या डॉट डॉट डॉटचं, याला एलिप्टिकल पॅटर्न असं म्हणतात. एलिप्टिकल पॅटर्न. जसे की तुम्ही यू स्टार्ट डाइंग स्लोलीच्या पुढे डॉट 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 दिलेला आहे आणि पुन्हा जी कवितेची शेवटची ओळ आहे तिथे पण डॉट डॉट आहे, तर याला एलिप्टिकल असं नाव आहे. एलिप्टिकल पॅटर्न. यामध्ये काय होतं की आपण यू स्टार्ट डाइंग स्लोली हे वाचल्यानंतर जे डॉट डॉट आहे ते काय करतं, आपल्यामध्ये पुढे वाचून घेण्याची इच्छा निर्माण करतं. इंग्लिश मध्ये त्याला असं म्हणतात की अर्ज टू रीड. म्हणजेच काय करतं, आपल्यामध्ये इच्छा निर्माण करतं की पुढे नेमकं पोएटला काय म्हणायचं आहे, म्हणून याला एलिप्टिकल पॅटर्न असं म्हणतात. ओके, समजलं असेल तुम्हाला एलिप्टिकल पॅटर्न, डॉट डॉटचा अर्थ. तर आपण आता पहिला स्टँजा स्टडी करूयात. यू स्टार्ट डाइंग स्लोली. डाइंग स्लोली याचा अर्थ फार मिनिंगफुल आहे. तो पहा काय म्हटलेला आहे की डाइंग स्लोलीला लूजिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. तुमच्या बुक मध्ये तुम्ही हे मिनिंग पाहू शकता. आपण डाइंग म्हणजे मृत पावणे, तर आता इथे अर्थ तसा नाही. आपल्याला अर्थ असा घ्यायचा आहे या डाइंग शब्दाचा, लुझिंग होप. होप म्हणजेच आपली आशा. लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर म्हणजे आता जे काही घडत आहे याच्यावरून आपण काय करतो, भविष्यामध्ये माझ्यासोबत माझ्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं घडू शकत नाही असा आपला दृष्टिकोन, निगेटिव्ह दृष्टिकोन तयार होतो. त्याला पॅब्लो नेरुदा यांनी असं म्हटलेलं आहे, डाइंग स्लोली. मला वाटतं अर्थ तुम्हाला कळाला असेल. आता आपण पोएम सुरू करूया. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. इफ यू डू नॉट रीड म्हणजे वाचन करणे. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे आपलं आयुष्य. आपण जर प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे हे जर आपण ऐकत नसू. इफ यू डू नॉट ऍप्रिशिएट युअर सेल्फ. पहा, ऍप्रिशिएट म्हणजे आपण स्वतःची योग्यता ओळखतो, स्तुती करत असतो, प्रशंसा करत असतो. पहा, आता प्रत्येक वेळेला इफ यू डू नॉट असं म्हटलेलं आहे. प्रवास जर करत नसाल, पुस्तके वाचत नसाल, आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं आहे हे आपण आयुष्याकडून ऐकून घेत नसाल आणि आपण स्वतःची स्तुती करत नसू, प्रशंसा करत नसू, तर पहा, एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपण करत नसू
तर म्हटलंय यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजेच काय, जर तुम्ही प्रवास करत नसाल, जर तुम्ही चांगली पुस्तके वाचत नसाल, जर तुम्ही आयुष्यामध्ये काय करायचं हे आपल्या आयुष्याकडून समजून घेत नसाल, स्वतःची स्तुती करत नसाल, तर आपण डाईंग स्लोली म्हणजे लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भवितव्यामध्ये चांगलं काही घडेल अशी आपल्याला आशा राहणार नाही. हा पहिला स्टँजा आहे, आपल्याला पॅब्लो नेरुदा हे सांगत आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल केलं, बुक्स रीडिंग केले, आयुष्याला नेमकं आपल्या काय म्हणायचं हे समजून घेतलं, चांगली कामे करून स्वतःची योग्यता सिद्ध केली, तर लक्षात घ्या आपण ही सिच्युएशन लुझिंगच्या ऐवजी आपण क्रिएट करू शकतो, जर आपण तसे केले तर. पण करत नाहीये म्हणून काय म्हटलंय, लुझिंग म्हटलंय. आणि जर आपण करू लागलो, प्रवास, पुस्तके वाचणं, आयुष्याला काय म्हणायचं ते ऐकणं, आणि आपण स्तुती करू लागलो, तर ह्या लुझिंगच्या ऐवजी आपण गेन करू शकतो. गेन, GAINING, गेनिंग. गेनिंग म्हणजेच काय, मिळवणे. आपण त्याची बिगिनिंग पण करू शकतो. म्हणजेच काय, लक्षात घ्या, जर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे तर आपण फ्युचरमध्ये चांगलं काय घडेल याची शक्यता नाही. पण आपल्यामध्ये गेनिंग असेल, बिगिनिंग असेल, चांगल्या गोष्टीची आपण सुरुवात करू शकतो. लक्षात घ्या, हा आहे पहिला स्टँजा. आता पहिल्या स्टँजामध्ये तुम्ही पाहू शकता, इफ यू डू नॉट, हा जो शब्द आहे, हे जे वाक्य आहे, इफ यू डू नॉट, बघा हे किती वेळा रिपीट झालेला आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ऍप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे एकूण 4 वेळा काय झालेला आहे, हे पर्टिक्युलर सेंटेन्स रिपीट झालेला आहे. आणि शेवटी काय आहे, जसे की ट्रॅव्हल शब्द वेगळा आहे, ट्रॅव्हलच्या नंतर रीड शब्द वेगळा आहे, रीडच्या नंतर पुढे लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ आहे, हा वेगळा शब्द आलेला आहे, त्याच्यानंतर ऍप्रिशिएट हा शब्द आलेला आहे. लक्षात घ्या, आता हे इफ यू डू नॉट एवढ्या वेळेला आलेला आहे, म्हणजे जर पूर्ण इफ यू डू नॉट ट्रॅव्हल हाच शब्द 4 वेळा, हीच ओळ 4 वेळा आली असती, तर आपण त्याला रिपिटेशन असं म्हटलं असतं. कधी, जर तेवढ्या वेळा तेवढी पूर्ण ओळ रिपीट झाली असती तर. पण ही ओळ पूर्ण रिपीट नाही झाली. हा जो शेवटी आहे तो आपण बदल पाहू शकतो, आणि हा बदल पाहिल्यानंतर आपल्याला हा फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन नाही, हा फिगर ऑफ स्पीच आहे वेगळा, ज्याच्यामध्ये शेवट जो आहे तो वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे, आणि या फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे एनाफोरा. एनाफोरा हा फिगर ऑफ स्पीच आहे पहिल्या स्टँजामध्ये. लक्षात घ्या, मग आपण पूर्ण जशीच्या तशी ओळ असती तर रिपिटेशन म्हटलं असतं, पण जशीच्या तशी ओळ रिपीट नाही, शेवटी आपल्याला बदल दिसत आहे, म्हणून आपण त्याला एनाफोरा हा फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटेशन नाही. समजलं? दुसरा स्टँजा पाहूया. When you kill your self esteem, ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा, बघा सेल्फ इस्टीम या शब्दाला काय म्हणलंय, फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही जसे आहात तशा अवस्थेमध्ये समाधानी राहण्याची जी आपली प्रवृत्ती आहे त्याला सेल्फ इस्टीम म्हटलेलं आहे, किंवा सेल्फ रिस्पेक्ट म्हटलं आहे, स्व आदर, आपल्या स्वतःबद्दलचा आदर. बघा, मग जर तुमचा स्वतःबद्दलचा आदर नसेल, तुम्ही ती भावनाच मारलेली असेल. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, इतरांना तुम्ही तुमची मदत करूच देत नसाल, तरी देखील म्हटलंय काय होत असेल, लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे डाईंग स्लोली. म्हणजे कवी आपल्याला एवढ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल, अशा चांगल्या गोष्टी असेल तर तुमचं भवितव्य चांगलं आहे, पण तुम्ही काय करताय, चांगल्या गोष्टींना टाळताय. डू नॉट म्हटलेलं आहे, करत नाहीयेत तुम्ही. आणि जर या गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये जी काय आशा असेल पुढे भवितव्यामध्ये चांगलं घडण्याची, ती मात्र निर्माण होणार नाही.
इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, बघा चांगल्या सवयी असणं हे एकदम चांगलंच आहे, पण काही काही वाईट सवयी देखील असतात आणि जर आपण त्यांचे गुलाम झालो तर वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. आता पाथ म्हणजे आपल्याला माहिती आहे की मार्ग, रस्ता असं म्हणतो आपण. पाथ, पाथ मीन्स वे, त्याला मार्ग किंवा रस्ता असं म्हणतो आपण. पण लक्षात घ्या, एक आणि एकच विचार आपला असेल, आपण त्याच विचाराने दररोजचं आयुष्य जगत असू तरी देखील तिथे नवीन गोष्टी काहीच येण्यास संधी नसेल, क्रिएटिव्हिटी नसेल. मग पोएट आपल्याला पुन्हा सांगतायत की जर तुम्ही जुन्याच गोष्टी दररोजच्या आहेत तशाच करत असाल तरी देखील तुमच्या भवितव्यामध्ये होप नसेल, तुम्हाला नवीन गोष्टींची सुरुवात करावी लागेल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जसं की चांगलं काही करण्यासाठी आपल्याला कुठेतरी वेगळ्या गोष्टींची वाट धरावी लागेल. क्रिएटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट आणखीन इम्प्रूव्ह कशी करू शकतो याचा विचार केला पाहिजे. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, आता डिफरंट कलर्स लाईक सी आय हॅव वन व्हाईट शर्ट, सो इफ आय वेअर डिफरंट काइंड ऑफ शर्ट्स, म्हणजे वेगळं शर्ट घातलं म्हणजे मी आयुष्यातील नवे रंग घेतले असं नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जर एकांगानेच विचार करत असाल तर तो थांबवायचा आहे आणि अनेक बाजूंनी तुम्ही विचार करून आपल्या आयुष्यामध्ये डिफरंट काइंडच्या स्किल्स, क्रिएटिव्हिटी यांचा विचार करायला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे की तुम्ही वेगळ्या वेगळ्या रंगांना परिधान करा. कपड्यांशी संबंधित फक्त इथे अर्थ नाही. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जर तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलायला सुरुवात नाही केली तर तुमच्याकडे जो काही संपर्क असेल तो हा संकुचित असेल आणि तुम्हाला तो जो वाढवायचा असेल तुम्हाला बोलण्यास सुरुवात करावी लागेल. आणि ज्या वेळेस तुमचं स्किल इतरांना समजतं, कधी बोलणं झाल्यानंतर. म्हणून तुम्ही काय करा, बोलायला सुरुवात करा. पण जर तुम्ही या गोष्टी पण परत करत नसाल, कवी असं म्हणतोय की परत यू स्टार्ट डाईंग स्लोली, पुन्हा आपल्याला अर्थ लक्षात घ्यायचा आहे की आपण आपल्या भवितव्यामध्ये काही चांगलं घडेल याची अपेक्षा ठेवू शकत नाही. मग असं सुचवतो आपण की आपण नवीन गोष्टी स्वीकारा, नवीन गोष्टी आपल्या माइंडमध्ये आणा, आपण त्याला क्रिएटिव्हिटी म्हणूया, नवनिर्मिती म्हणूया आणि त्या अंगीकारा. म्हणजेच आपला प्रवास हा जो आहे तो लुझिंग न होता गेनिंगचा होईल. म्हणजेच काहीतरी आपल्याला फायदेशीर गोष्टी होतील ज्याच्यामुळे आपण इतरांना देखील मदत करू शकतो. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, बघा आपल्या आयुष्यामध्ये ध्येय मिळवण्यासाठी महत्वाकांक्षा असते, जिद्द असते, धाडस असतं. पण जर तुम्ही अवॉइड म्हणजे टाळत असाल, तुम्हाला कळत असेल मला जर यश मोठं मिळवायचं आहे तर मला चांगल्या गोष्टी कराव्याच लागतील, पण लक्षात घ्या थोडा संयम, पेशन्स, परसेवरन्स आपल्याला पाहिजे. जसं की आपण म्हणतो स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, म्हणजे कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहित आहे. त्यामध्ये कासव हळूहळू आहे पण सातत्य आहे त्याच्यात चालण्यामध्ये. ससा एकदम जातो आणि झोपी जातो, मग कोण हरतं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असावं. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, अनस्टेडी म्हटलंय. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं होतं स्टेडी शब्द, अनस्टेडी म्हटलंय बघा. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. स्टेडी म्हणजे काय, गतिमान म्हणूयात आपण इथे. गतिमान म्हणजे जो काय आहे थांबलेला नाहीये त्याला स्टेडी असं म्हणलं. पण युएन शब्द हा जर जोडला त्याला तर अनस्टेडी याचा अर्थ होणार आहे आपला स्थिर. लक्षात घ्या अनस्टेडी या पूर्ण शब्दाचा अर्थ स्थिर आणि फक्त स्टेडी जर म्हणत असाल तर त्याचा अर्थ गतिमान असतो. म्हणून इथं गतिमान लिहिले. आपला अनस्टेडीचा अर्थ स्थिर. लक्षात घ्या वाहतं पाणी हे शुद्ध असतं, थांबलेलं पाणी हे गढूळ व्हायला वेळ लागत नाही. आपल्याला पण प्रवास करायचा आहे, आयुष्यरूपी प्रवास. त्याच्यामध्ये आपण अनस्टेडी असू नये तर स्टेडी असावं, गतिमान असावं बघा. आणि मग जर आपल्याला अनस्टेडी असेल आपण
गतिमान नसेल तर आपली महत्वाकांक्षा आपण पूर्ण करू शकणार नाही. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. ग्लिसन या शब्दाचा अर्थ आहे शाईन, स्पार्कल. ज्या ज्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यामध्ये चमक निर्माण होते. लक्षात घ्या, ज्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपले डोळे लगेच आपण असं पहा आश्चर्य व्यक्त करतो की मला हे व्हायचं आहे. आपल्या डोळ्यामध्ये आनंद येतो, आपल्या डोळ्यामध्ये इन्स्पिरेशन दिसतं, प्रेरणा दिसते की आपण जर एखादी ठरवलेली गोष्ट पूर्ण करायचं असेल तेव्हा, आणि ती पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद हा वेगळा असतो. पण जर अँड युअर हार्ट बीट फास्ट, जर तुम्ही या गोष्टी टाळत असाल, पूर्णच करण्याकडे तुमचा कल नसेल, तर मात्र पुन्हा आपल्याला पोएट सांगतायत यू स्टार्ट डाईंग स्लोली. ध्येय निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी पॅशन, ज्या आपल्या इमोशन्स याला आपण एकत्र घ्या आणि त्या एकवटल्यानंतर आपण मार्गस्थ व्हा. पण जर हे करत नसाल तर पुन्हा आपल्याला पोएट नेहमी सांगतो आहे प्रत्येक स्टँजामध्ये, यू आर लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. सो कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या म्हणूनच ते यशस्वी झाले. ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी नसतात ते यशस्वी होण्याचा प्रकार फार कमी आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत तर निश्चित असे मानून चला की तुम्ही देखील यशस्वी लोकांच्या यादीमध्ये जाणार आहात. आणि मग आपण डाईंग स्लोली नाही होणार, तर लिव्हिंग स्लोली होणार. आपण जगण्याची सुरुवात करणार जर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्याकडे असेल तर. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं आयुष्य बदललं नाहीत, म्हणजे पहा असं म्हणतात की एखादी सिच्युएशन आपल्या लाईफ मध्ये आहे पण वी हॅव करेज टू चेंज दॅट अँड वी हॅव टू इम्प्लिमेंट दोज ॲबिलिटीज विच वी हॅव. आपल्याकडे असणाऱ्या क्षमता आपण त्याच्यावरती अप्लाय करायला हव्या, म्हणजे आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. पण जर बदललंच नाही, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, मिळालेलं जे काम असेल त्याच्यातून आपल्या जवळच्या व्यक्तींकडून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे जर आपल्याला समाधानच देणार नसेल तर आपण कामही बदला, व्यक्तींची सोबत जी आहे ती देखील बदला. कारण हे मिळालेलं आयुष्य एकदाच मिळतं, पुन्हा पुन्हा आयुष्य मिळत नाही. म्हणून आपण पॉझिटिव्हली घ्या. एक प्रयत्न केलाय, अजून एक प्रयत्न करा. पहा, जर एखादी गोष्ट करण्यासाठी 2 ते 3 प्रयत्नांची आवश्यकता असेल तर तू पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण अपयशी झालो म्हणून दुःख करू नये. असा एक थॉट आहे, एफर्ट मे फेल बट डोंट मेक टू मेक अन एफर्ट. एखादा प्रयत्न अयशस्वी होईल पण प्रयत्नच करायला अपयशी ठरवू नका. साधा थॉट आहे, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. तो तर तुम्हाला माहितच आहे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ. बघा, ही ओळ तुम्ही पूर्ण लिहा आणि त्याच्यामधला मी फिगर ऑफ स्पीच सांगतो. बघा, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ. आता त्यातला फक्त मुद्दा लिहितो मी, रिस्क व्हॉट इज सेफ. बघा, इथे रिस्क बद्दल पण बोलले आणि सेफ्टी बद्दल पण बोललेलं आहे. आणि यापूर्वीच्या पोएम मध्ये तुम्ही जर लक्षात असेल तुमच्या आहे, 2 विरुद्ध अर्थाच्या कल्पना जर आल्या तर काय होतं बघा, हे रिस्क आणि सेफ अपोजिट आहे. आणि अपोजिट आयडियाज कोणत्या फिगर ऑफ स्पीच मध्ये येतात कदाचित तुम्ही सांगितलं देखील असेल, उत्तर तुम्हाला येतही असेल. तो फिगर ऑफ स्पीच आहे अँटीथेसिस. व्हेरी गुड. काही जणांनी गेसही केलेला असेल अँटीथेसिस. अँटीचा अर्थ पण आपण पाहिला होता अपोजिट, थेसिसचा अर्थ होता आयडिया. या 2 विरुद्ध कल्पना एकमेकांच्या पोएटने इथे यूज केल्यात म्हणून हा फिगर ऑफ स्पीच आहे अँटीथेसिस. पहा पुढे, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टेन. अनसर्टेन म्हणजे अनिश्चित. जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर काही वेळेला आपल्याला जोखीम पत्करावी लागेल, आपल्याला धोका पत्करावा लागेल आणि आपल्याला एक धाडस निर्माण होऊन त्या गोष्टीची वाटचाल करावी लागेल. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न. जे काही तुमचं स्वप्न असेल तुमच्या आयुष्यामध्ये बनण्याचं, पूर्ण करण्याचं, ते पूर्ण करण्यासाठी
तुम्हाला 100% डिव्होशन. यू हॅव टू थिंक इट पॉझिटिव्हली अँड इफ यू थिंक पॉझिटिव्हली यू विल सक्सीड इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते यश नक्कीच मिळवू शकता. पण इथं म्हणलंय इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, जर तुम्ही त्या स्वप्नाचा पाठलागच करत नसाल, पाठलाग करणे म्हणजे मागे मागे धावणे नाही, तर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृती करणे. समजा आता तुमचं टार्गेट असेल की मला 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये जायचं आहे, तर तसा अभ्यास तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीकडे जात आहात. पण हे जर करत नसाल तर स्वप्नपूर्ती तुमच्यापासून दूरच आहे. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही तुमच्या स्वतःला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत, स्वप्न पाहताय, त्याच्यासाठी किती प्रयत्न करणं आवश्यक आहे, एवढा स्वतःला तेवढा वेळ देणं, तिथे आपण योग्य तऱ्हेनं तिथं आपण असणं आवश्यक आहे. ऍटलिस्ट, कमीत कमी, ऍटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम, कमीत कमी आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी बघा, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. सेन्सिबलचा अर्थ दिलेला आहे वाईज म्हणजे हुशार, चतुर, फुल ऑफ कॉमन सेन्स म्हणजे अशा व्यक्तींकडून जर आपण कधीतरी सल्ले ऐकूनच घेणं बंद केलेलं असेल, जर एखादा सल्ला द्यायला लागला की लगेच आपण पळून जाण्याचे बहाणे शोधतो, आपण इतर गोष्टींमध्ये रस दाखवतो. मग असं जर करत असाल, प्रत्येक वेळेला डॉट डॉट आलेला आहे आणि मग काय म्हटलेलं आहे, शेवटी आता परत जो पॅटर्न आहे आपला, की आपल्याला काय नेमकं निर्माण होतंय त्या शेवटच्या ओळीनं, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस, की एलिप्टिकल पॅटर्न आहे. जसं बिगिनिंगला आपल्याला वाटलं होतं की याच्या पुढे नेमकं कवीला काय म्हणायचं आहे, आपण पोएम स्टडी करतोय, आणि आता शेवटच्या ओळीवरती पुन्हा डॉट डॉट दिलेला आहे, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. इथे परत ऍज अ रीडर म्हणून आपल्याला असं वाटतंय कवीला नेमकं पुढे काय म्हणायचं होतं, आणि आपण ओळखून घेऊ शकतो की प्रत्येक वेळेला जर आपण चांगली कामे टाळलेली होती तर आपण यू स्टार्ट डाइंग स्लोली, म्हणजे वी आर लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काही घडेल अशी शक्यता नाही, जर एवढ्या गोष्टी तुम्ही करत असाल आणि चांगल्या गोष्टी टाळत असाल तर. लक्षात घ्या, ह्या पोएमचं एक स्पेशल फीचर असं होतं की ही पोएम आपल्याला काय टीच करते. स्पेशल फीचर, वैशिष्ट्य आहे की आपण पाहिलं या पोएम मध्ये आपल्याला ऍडव्हाइसेस दिले गेले, ऍडव्हाइस, त्याच्यानंतर आपल्याला टीच केलं गेलं मॉरल प्रिन्सिपल्स. मॉरल म्हणजे नैतिक, प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे. लक्षात घ्या, ही पोयम अतिशय पॉझिटिव्ह ऍटिट्यूडची पोयम आहे. आयुष्यामध्ये जर निगेटिव्ह गोष्टी काही करत असो आपण, तर त्या आपण करणं थांबवलं पाहिजे. होप फॉर द बेस्ट फ्युचर. आपण नेहमी चांगल्याच गोष्टी आपल्या बाबत घडतील असा विचार आपण करायला हवा. अशा पद्धतीने ही पोयम आपल्याला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बद्दल बोलते, नीतिमूल्य आपल्याला शिकवते, आणि आपल्याला या पोयम मधून चांगले सल्ले देखील मिळतायत. आय होप सर्वांना ही पोयम यू स्टार्ट डाइंग स्लोली कळालेली असेल. चांगल्या पद्धतीने एकदा रीडिंग करा, फिगर ऑफ स्पीच समजून घ्या, जे की आपल्याला ऍप्रिसिएशन नावाच्या क्वेश्चन्स मध्ये लिहिण्यासाठी उपयोगी आहे, आणि इतर क्वेश्चनचे आन्सर पण आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. थँक्यू.